रिसॉर्ट मध्ये आता आम्ही बसलो ट्रेन मध्ये, बुलेट ट्रेन मध्ये बसायला आलोय. मार्केट मध्ये चालल्यावर शॉपिंग करायला. आणि आता संत्रे घेतलंय ना भाऊला लरवाचा ट्राय करता. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. तर आज आमचा दमनमध्ये डे 2 स्टार्ट झालेला आहे आणि आता मॉर्निंगच्या वाजल्यात 10. आम्ही थोडा लेट उठलो. तर आता मी तर फ्रेश झाली. आता हे पण फ्रेश व्हायला गेलेत. तर आता मी पहिला इथं नाश्ता बनवायला चालली आहे. ऑमलेट ब्रेड बनवणार आहे. तर मी जाते बाहेर नाश्ता बनवायला. तोपर्यंत यांची आंघोळ पण होईल आणि दिक्षू पण तिकडे फ्राईज वाटतं फ्राय करते. तर चला बघू आपण. चाललंय तुमचा दूध गरम करा. दूध मॉर्निंग झाली आमची आणि आज सकाळी आता वेदर आहे, बाहेर ऊनच पडतं. फ्राईज फ्राय केल्यात बघा. आम्हाला ऑमलेट बी बनव ना. ब्रेकफास्ट रेडी आहे आणि आमचा अजून कशातच काय पत्ता नाही. आता मी ऑमलेट ब्रेड बनवता. इकडे मी घेतले अंडा ब्रेड बनवायला. बनवता आता. आणि इकडे मी कॉफी ठेवले. कसं झालंय? तुम्हाला चांगला बनवायला, तुम्ही बनवला नाही. हे मस्त बनवतात ऑमलेट ब्रेड. आणि तुमची कॉफी कशी लागतं? मस्त एकदम टेस्टी. चला आता पहिला आम्ही नाश्ता करता मस्त पैकी आणि मग नंतर आम्ही आय थिंक बाहेर जाणार आहोत. गार्डन वगैरे असं ते 4-5 आहेत साईडला बाजूला, ते बघून येणार आहोत. ब्लॉग लावलाय हा तिरुपतीचा ब्लॉग लावलेला आहे पार्ट 1. जर तुम्ही कोणी बघितला नसेल तर जाऊन बघा. तिरुपतीचा ब्लॉग, मुंबई टू तिरुपती ब्लॉग पार्ट 1. तर आम्ही अशी सगळी बसलो बघायला. आता आम्ही आता मस्त अशी तयार झालो आणि आता बाहेर जाणार आहोत आम्ही. थोडंसं असं थोडं काय काय आहे ते एक्सप्लोर करायला. आणि यावेळी घेतली इथं कॉफी प्यायला गरम गरम. आणि आता सगळे निघल्यात आणि यांची आता कॉफी पिऊ आणि ते आता कॉफी पितात आणि ती पण कडू झाली आणि कडू नाही लागत कॉफी, आम्हाला लागतं गोड. तर चला आता आम्ही आता मस्त अशी रेडी झाला. आम्ही दोघी ट्विनिंग केले गाईज. अनएक्सपेक्टेड ट्विनिंग झाली आमची. चला बघू आता पुढे पुढे आम्ही कुठे कुठे जातो ते तुम्हाला बघायला भेटेल. आणि रूमचा पसारा बघा गाईज, पसारा. आता मी चाललो, बसलो गाडी. गाईज तुम्हाला आता इकडे सगळीकडे असंच व्ह्यू बघायला भेटणार आहे. एरोप्लेन बघा गाईज. आता याच्यातच आम्ही आलो होतो आणि इथंच लँडिंग केली आम्ही. आणि असं काहीतरी वेदर आहे आजचा. आज पाऊस नाही आहे. रात्री भरपूर पाऊस पडत होता. आता पाऊस नाही. रात्री तर एवढा भरपूर पाऊस पडत होता ना, आम्हाला काहीच फोटो वगैरे काढताना आलं जास्त. थोडंफार आम्ही काढलं, रील्स वगैरे शूट केली थोडीशी. आणि असं काहीतरी आजचा वेदर आहे. चला आता आम्ही निघलो थोडंसं इथं साईडला काय काय आहे ते एक्सप्लोर करायला. आता चला सीट बेल्ट पहिला लावून घेऊ आपण, कारण की इथे सीट बेल्ट कंपल्सरी आहेच. सगळीकडेच आहे, पण आपल्याकडे पण आहे. पण मला जास्त सीट बेल्ट जमत नाही. चला आता सीट बेल्ट लावतो आणि भेटतं तुम्हाला नंतर. मला सीट बेल्ट ना पटत. तुझ्यासाठी बनवले तू असं काल आम्ही येता येता तिथे चेकिंग चालू होती आणि मी सीट बेल्ट लावला नव्हता तर फाईन बसली होती आम्हाला मस्त. म्हणून आता सीट बेल्ट लावायला आम्हाला लागेल. आणि वेदर बघा वाईज गोष्ट. अरे इकडे पाऊस पडवता, इकडे पाऊस पडता आणि तिकडे पाऊस नाही. म्हणजे चला 5 मिनिटाचा फरक. टायमाला कसा पाऊस येतो असं वाटतं. आता वाटतं पाऊस पडेल आता इकडे. 啊 आता तिथं पाऊस नव्हता. 啊 आता तिथं पाऊस नव्हता. 啊 आता तिथं पाऊस नव्हता.
इकडे गार्डन आहे, गार्डन इकडे garden इकडेच मध्ये येणार आलो आहोत आम्ही. आम्ही. मस्त बोटिंग वगैरे पण आहे. आणि बसायचं का आपण बोटिंग मध्ये? हा रिसॉर्ट मध्ये आलेलो आहोत. आता आम्ही इथे रिसॉर्ट मध्ये आल्या आणि तर चला आतमध्ये गार्डन एरिया आहे आणि बघू आता काय काय आतमध्ये आपण जाऊन बघू. आमचा पास घेतलाय. अरे गाडी लावायला आणि तोपर्यंत इथे आम्हाला पास पण भेटला. आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत. दीक्षू आणि भाऊ दोघं गेले. इकडे यांचा फोटोशूट पण चालू झाला लगेच. इकडे बघा कसा फोटो काढतात आणि हेलिकॉप्टर चालले बघा वर्षा. भारी आहे गाईस, मस्त. मला याच्यात बसायचं आहे. आता काय माहिती आम्ही बसणार आहोत का नाही माहिती नाही. माझा इथं फोटोशूट चाललाय आणि व्ह्यू बघा गाईज. व्ह्यू ट्रेन मध्ये बसायला चाललाय. बुलेट ट्रेन मध्ये बसायला चालल्या आम्ही आता सगळी. आणि ऊन पण जाम पडायला लागला आता. वेदर टायमाला चेंज होतं इथं, कधी पाऊस ऊन. आणि आता आम्ही चालल्या ह्या ट्रेन मध्ये बसायला चालल्या आम्ही. आणि मग नंतर आय थिंक त्याच्यात पण बसायचं आहे आम्हाला. तर बघू चला. या ट्रेन मध्ये आम्ही चालल्या बसायला. याने आम्हाला ट्रेनचा पास आणलाय. वाव, भारी वाटतो. आता आम्ही बसलो ट्रेन मध्ये, बुलेट ट्रेन मध्ये. डोंबिवलीला टीसी आले बघा. टीसी ट्रेन चालू झाले आमची आणि आता आम्ही निघलो जायला डोंबिवलीला. अगला स्टेशन डोंबिवली. नेक्स्ट स्टेशन डोंबिवली. ओ बोटीन पण जायचा. हो त्यान पण जायचा मला. स्टेशन आला, चला उतरा. आला आमचा स्टेशन, चला आता उतरू. आता आपण नेक्स्ट कशात तरी बसायला जाऊ. मजा आली. तर इथे बोट मध्ये बसायला आलोय. आता इकडं आता आम्ही चाललो बोट मध्ये बसायला. आणि मला आहे पाण्याचा फोबिया. आणि इथं लाईफ जॅकेट घालायला सांगितलंय आम्हाला. आता मी पहिला घालतो आणि आम्ही तर घालून घेतला. आता आमची बोट स्टार्ट झालेली आहे. आम्ही आता बोट मध्ये बसल्यावर मस्त गाईज. वाव. आणि पाऊस पण इकडे पडायला स्टार्ट झालेला आहे. पाऊस पण पडतो आता. रिमझिम रिमझिम पाऊस पण पडायला लागला. आणि आम्ही बोट मध्ये बसल्यावर भारी वाटतं. आता आमच्या सोबत आहेत त्यांची पण इकडे बोट. त्यावेळी 8 जणांची घेतली आणि आम्ही 4 जणांची घेतली बोट. भारी वाटते गाईज. मी तर फर्स्ट टाइमच बसले बोट मध्ये आणि भारी वाटतं मस्त. हाय, बरी आहे. बघा कसं वाटतं? तुम्ही पहिला बसलाय बोट मध्ये? मी फर्स्ट टाइम बसले बोट मध्ये. गाईज आता आम्ही बोटीन बसून निघलो बाहेर आणि मला लय ताण लागले. काहीतरी थंडा थंडा याचा मला. गाईज कोण कोण तारक मेहता का उल्टा चष्माचा फॅन आहे? इथे आलेली होती तारक मेहता का उल्टा चष्माची टीम वगैरे सगळे आली होती. गरम होता तर रिओ घेतलं पियाला. जरा थंडा थंडा वाटल रिओ. आणि आपण काहीतरी परत रूमवर आणि थोडा फ्रेश झालो आणि टाकलेला. तर
काय माहिती आता जेवण काय बनवायचं. आय थिंक मच्छीला गेलेली होती लोक, तर मच्छी आणले वाटतं आणि बाहेर बघू चला आता काय मच्छी आणले. कुठला मासा आणले हो? दारा मासा आणले, दारा मासा. अजून काही जेवायला बनवायला घेतला नाही. आता वाजलं किती, 2 वाजले. 2 वाजलं आणि अजून काही ना जेवण बनवायला घेतला नाही. तुम्हाला फ्रायवाली फिश खायची. आता पहिला जेवून घेते कारण 2 का 2:30 वाजले. आता काय करतं तुमचं झाला पण हे काय बटाटे फ्राय केले, चीजी पोटॅटो बनवायला घेतले. लक्ष बसलं जेवायला. काय बनवता इथं? पापलेट फ्राय आणि आलू कुठली स्टाईल आहे? चीजी पोटॅटो. चीजी पोटॅटो पापलेटची कुठली स्टाईल आहे? ही कोकणी स्टाईल आहे पापलेट. कोकणी ना आगरी. कोकणी आगरी खाला आता कोकणी बनवले. अमूल क्रीम फ्रेश क्रीम. आता त्याच्यात टाकली फ्रेश, बटाटा टाकली कसुरी मेथी. बटर लगा ठेवू का? बटर में आपला ठेवू. हे बटाटे फ्राय केलेली होती बाबे ट्यूब आहे टाकली सगळी. झाला जेवायला? हो जेवायला घेतलं. आता मी जेवून घेतलंय. मस्त असं पापलेटचा रस्सा केलाय आणि फ्राय. रेडी व्हायला घेतलेला आहे. मी आता रेडी झाले मस्त अशी आणि आम्ही चाललोय आता बीचवर. तर बघू आता बीचवर कसा क्लायमेट आहे, कारण की इकडे क्लायमेटचा काहीच भरोसा नाही. डायरेक्ट पाऊस पण येतं, कधी ऊन असतं. सकाळी ऊन होतं आम्ही गेलो तेव्हा आणि आता बघू. आता पाऊस नाही पडायला पाहिजे कारण आम्हाला थोडा फिरायचा आहे चांगला. तर इथे दिक्षू पण मस्त अशी रेडी झाले बघा. मी अशी तयार होऊन बसले. आता आम्हाला फक्त जायचं आहे, तर चला मग जाऊ. काय होतो आपण? किती वाजलं? सनसेट बघायचं आहे का नाही कालच्या सारखा? काहीच. आता आम्ही परत आलो बीचवर आणि आता आम्हाला कालपेक्षा आज तरी बरं वाटतं जरा बघायला. काल तर इथं काहीच दिसत नव्हता पावसामुळं. आम्ही आज परत सायकलवर बसणार आहोत. आम्ही आले सनसेट बघायला आणि सन आम्हाला कुठं दिसत ना. होऊन गेला 6 वाजून 3 मिनिटाचा सनसेट होता. आता 6 वाजून 3 मिनिटाचा. हा मग गेला 1 मिनिट लेट झालो आपण. आम्ही आता इथं पण परत ट्रेन मध्ये बसणार आहोत आणि आम्ही दोघे मस्त पाणीपुरी पण खाणार आहोत. भरपूर आता सगळं एक्सप्लोर करू आपण. काल तर काहीच करायला भेटलं, आज सगळं बघू आपण. आता आपण कुठं आलं रिक्षू? वापस एकदा तिथं आलं. काल आलेलो तिथं आणि कधी पाऊस पडत होता काल. तर आजचा वेदर बघा तुम्ही. काही तरी आम्हाला काय सनसेट नाही भेटला. आज परत सायकलवर बसू आपण. असं काहीतरी व्ह्यू आहे इकडचा. आता आम्ही या ट्रेन मध्ये जाणार आहोत बसायला. आता इकडं सगळ्यांचं फोटोशूट चालू आहेत. आम्ही मस्त इथं फोटो काढलं. लाइटिंग भारी आहे. आजचा व्ह्यू बघा. आणि इकडे बीच आहे. आम्हाला तिकीट भेटणार नाही कारण की काउंटर बंद झालाय. आता इथून मार्केटमध्ये चालल्यावर शॉपिंग करायला. आम्ही इथे 2-3 रील्स पण शूट केले. ते माझ्या इंस्टाग्रामवर तुम्हाला बघायला भेटतील. माझा ID मी खाली मेन्शन करेल. तुम्ही नक्की जाऊन इंस्टाग्राम IDवर जाऊन माझं चेक करा की रील्स कसे आहेत ते. आवडलं तर घेऊ आम्ही. मार्केट आहे इथे जवळच आणि थोडंसं आम्ही पाणीपुरी खायचा आमचा विचार चाललाय. पाणीपुरी भेटली चांगली तर ते खाऊ आम्ही.
मार्केट भरले बघा. असं काहीतरी मार्केट आहे इकडे. यान जायचं का? आता पाणीपुरी खायला थांबल्या. हा कुठली? बुंदीवाली आहे. हा खाता हो ती तो आपल्यासारखी थोडी असल. रगजा खाऊ बघू. बघा खाऊन. आणि आता संत्रे घेतलंय ना भाऊला लरवाचा ट्राय करता. आम्ही ज्यूस पियाला आलो. असंच काहीतरी मीनी ऑर्डर केले. हा ब्लॅक करंट. आणि हे लोकांचा सगळ्यांचा ऑर्डर काय काय माहिती नाही. ऑर्डर आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन कोणी कोणी काय काय ऑर्डर केलं. आणि तुम्ही काय ऑर्डर केलं? आम्ही दोघं खाऊ ब्लॅक करंट. तू पण खातायचे. मार्केटमध्ये पण जाणार आहोत. ते पण तुम्हाला बघायला भेटेल नंतर. तर आम्ही मार्केटमधून काय काय घेणार आहोत नाही. असाच शॉपिंग म्हणजे मला जे आवडत मी घेऊन येणार आहे. कोणी कोणी काय काय ऑर्डर केलंय? चॉकलेट शेक. आणि तुम्ही? ब्लॅक करंट. आणि तुमचं काय काय मागवलंय? ट्रॅफिक जाम. ट्रॅफिक जाम झाले. भरपूर जाम झाले. बघू कसं लागतं. आता इकडे सगळं मार्केटमध्ये अशाच तुम्हाला बिल्डिंग्स बघायला भेटतील. कलरफुल मार्केट आहे हा. आता आम्ही इथं आलोय चायना मार्केटला. चला बघू आता काय काय इकडे शॉपिंग करायसारखा. आणि इकडे सगळे म्हणजे वा पर्स असंच काही पण आहे इकडे. आता चला बघू पुढे आपण एक्सप्लोर करू काय काय आहे शॉपिंग करायसारखा. इकडचं पोलीस स्टेशन बघा तुम्ही. इथे घुसले. अशी गलीच अशी मार्केटमध्ये पूर्ण भरलेली आहे. अशी दुकानं आहेत एकदम बारीक बारीक दुकानं आहेत इकडे बघा. आता इथे हे परफ्यूम घ्यायला थांबलाय. इथे यांना उदवाला बघू कुठला उदवाला आहे. फ्लोरा कुठला काय काय आवडतं? गुची फ्लोरा. बरा वास. काय घेतला? तुला घेतलंय? 1 hour later. काय बनवतो तू? इथं मी घेतले मशरूम फ्राय करायला. मगाशी पनीर फ्राय करून दिला. आता मशरूम घेतले फ्राय करायला. कारण की यांच्यासाठी मशरूम आणि पनीर घेऊन जातात ना. पनीर काजू आणि ग्रेव्ही काजू टाकले. याला क्रिस्पी बनवायला चालू. क्रिस्पी. हां मशरूम क्रिस्पी करायची याची. आणि आमच्यासाठी काय चिकन चिल्ली. आणि आमच्यासाठी चिकन चिल्ली करण्याची तिकडे बनवायला घेतली. इकडे व्हेजचं किचन आहे म्हणून इकडे आम्ही व्हेज बनवायला आहे. मसाला नाही, काजू पनीर. काजू पनीर आहे. आणि इकडे आम्हाला चिकन चिल्लीची तयारी चालू आहे. मेड बाय शेफ. पैकी मकेन्स तळून आणलाय. आता आम्ही हे खातो.